मंचावरील विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनींचे मी मनापासून स्वागत करते। मानून आमच्या अतीत झालात आपण उपस्थित, मानून आमच्या अतीत झालात आपण उपस्थित। आधी आभार मानून आपले करतो आम्ही स्वागत, आधी आभार मानून करतो आम्ही स्वागत। या कार्यास येऊन केले मोठे मन, या कार्यास येऊन केले मोठे मन। तुम्हीच आहात आमचे धन, तुम्हीच आहात आमचे धन। तुमच्या स्वागतासाठी आले हे क्षण। जीवनाला हवी प्रकाशाची साथ, जीवनाला हवी प्रकाशाची साथ। दिव्यामध्ये जळती छोटीशी वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात। तरीही तिला आहे मानाचे स्थान, तरी तिला आहे मानाचे स्थान। हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। मी पाटील मॅडमला विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावे। माननीय प्राचार्य, आजच्या वक्त्या डॉक्टर सुधा कांकरिया, ॲडव्होकेट वृषाली तांदळे, विभाग प्रमुख खरबस सर, अहिराव सर, देशमुख सर, करुंदले सर, चव्हाण मॅडम, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपल्या सर्वांचे मी विशाखा समितीतर्फे आभार मानते। व्याख्यानाची नोटीस पाहून मुलींनी मला विचारलं, विशाखा समिती म्हणजे काय? मी थोडक्यात सांगते, महिलांची व मुलींची संस्थेत असलेली तक्रार निवारण समिती म्हणजे विशाखा समिती। शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय मध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी, विद्यार्थिनी यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध बसवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात येते। यामध्ये संस्थेतील ज्येष्ठ महिला अध्यक्ष असते आणि इतर अधिकारी व कर्मचारी सदस्य असतात। यामध्ये विद्यार्थिनींचा देखील विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून समावेश केला जातो। अलीकडे महिलांचे विविध क्षेत्रात नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यात त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सक्षम होण्याची आवश्यकता आहे। म्हणून महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया आपल्यात आज आलेल्या आहे। त्यांच्या थोडक्यात परिचय आपल्याला मुस्के मॅडम करून देतील। डॉक्टर सुधा कांकरिया या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत। 1985 साली देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात सुधाताईंनी केली। 2007 साली डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या वतीने निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदी 150 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉक्टर सुधाताईंना नॅशनल अवॉर्ड फॉर सेफ गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया सन्मान प्राप्त झाला आहे। डॉक्टर सुधाताईंनी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी केवळ प्रबोधनच नव्हे तर 11 कलमी कृती कार्यक्रमाची निर्मिती करून समाज मनावर ती बिंबवली आणि देशभर उभारणी केली। तसेच 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आणि नकोशीला करूया हवेशीद्वारे अनेक समाज उपयोगी नवीन पायंडे पाडले। आजवर 1200 पेक्षा जास्त नकोशी हवेशी झाल्या तर 11,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी 8वा फेरा हा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला। लोकशिक्षण आणि समाज प्रबोधनासाठी डॉक्टर सुधाताईंनी स्त्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका, बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे, प्रिय गोडुलीस, मेडिटेशनची जादूगरी आदी पुस्तकाचे तसेच काही कविता संग्रहाचे लेखन केले आहे आणि त्यांची काही कविता संग्रहही प्रसिद्ध झाली आहे। डॉक्टर सुधाताईंची स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव या विषयावरील 75 व्याख्याने मानदेशी तरंग वाहिनी यांनी प्रसारित केली व हा विषय सर्वदूर पोहोचविला। जुलै 2026 मध्ये अमेरिकेच्या नासाद्वारे मंगळावरील मंगळ मिशन 2026 अंतर्गत जगातील निवडक मान्यवरांची ओळख आणि नाव चिपद्वारे पाठवले जाईल। त्या निवडक प्रतिभावंतांमध्ये डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या नावाचा समावेश करण्यात आला। ही खरंच
आजचा हा विशाखा समितीद्वारे आयोजित विद्यार्थ्यांना महिला सक्षमीकरण आणि कायदेविषयक जे काही ज्ञान आहे त्या संदर्भात आपल्याकडे जे दोन्ही ज्येष्ठ वक्ते आलेले आहेत आणि त्यांचा बेसिकली आत्ता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, देवीचा उत्सव आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर आज जो विशाखा समितीच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबवलेला आहे त्याबद्दल सर्व समितीचं मी विशेष कौतुक करतो आणि आपल्याला जे काही मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे त्यांचं प्रस्तावना किंवा त्यांची ओळख करून देणंसुद्धा एक व्याख्यान ठरू शकतं असं एक अहमदनगर शहरामध्ये नावाजलेलं जे व्यक्तिमत्व आहे सुधाताई कांक्रिया, ते आरोग्य नेत्र एक सुप्रसिद्ध नेत्रतज्ञासोबतच त्या बऱ्याचशा सोशल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत. कारण की सध्याच्या काळामध्ये आमच्याकडं मॅडमना मगाशीच बोलताना सांगितलं आमच्याकडं ऑलमोस्ट 60-65% विद्यार्थिनी आहेत. म्हणजे आमच्याकडं विद्यार्थिनीची संख्या नक्कीच जास्त आहे आणि आमचे विद्यार्थिनी त्यांच्याकडे एवढ्या ॲक्टिव्ह आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो की आमचे विद्यार्थी स्ट्रेंथ आहे कारण की आमचे विद्यार्थी हे भावी समाज घडवणारे या विद्यार्थिनी आहेत आणि नक्कीच आजच्या या काळामध्ये विद्यार्थिनी दोन कुटुंबाचं जे काही भवितव्य आहे ते विद्यार्थिनींच्या हातात असतं आणि विद्यार्थिनी ज्या आहेत बऱ्याचशा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्टी तुम्हाला मॅडम त्यांच्या व्याख्यानातून सांगणार आहेत आणि तुम्ही ज्या काही मॅडम म्हणजे सुधाताई असतील आणि तांदळे मॅडम पण असतील, ॲडव्होकेट तांदळे मॅडम, त्या ज्या काही गोष्टी सांगतील मला खात्री आहे की आमचे सर्व विद्यार्थिनी त्या गोष्टीचं भावी त्यांच्या आयुष्यमान किंवा त्यांचं करिअर घडवताना त्या गोष्टी नक्की लक्षात ठेवून ते मार्गक्रमण करतील आणि एक आदर्श, कारण की मॅडमचं जे काही योगदान आहे समाजासाठी किंवा देशासाठी जे काही योगदान आहे त्याचाही सर्व विद्यार्थिनी जाणीव ठेवून त्या ज्या क्षेत्रात काम करतील त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट होण्याचा नक्कीच प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. आणि आमची विद्यार्थिनी सगळ्या हुशार विद्यार्थिनी आहेत आणि आजही आमच्या बरेचसे पासआउट विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात चांगल्या मोठ्या पदावर काम करत आहेत आणि हे भावी इंजिनियर्स आहेत, भावी समाजातल्या मोठे अधिकारी म्हणा किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये कंपन्यांमध्ये ऑर्गनायझेशन्समध्ये काम करणारे आमच्या भावी इंजिनियर्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने पाहून एक चांगला व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलं घडेल अशा दृष्टीने सर्व विद्यार्थिनी मार्गक्रमण करतील. आणि नक्कीच आज हा नवरात्रीमध्ये हा एक मोठा योग, दुग्ध शर्करा योग तुमच्यासाठी पण आलेला आहे आणि या संधीचा आपण सर्व विद्यार्थिनी फायदा करून घ्याल आणि नक्कीच मॅडम जे काही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ते मार्गदर्शन नक्कीच तुमच्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल आणि पुढं तुम्ही हे तुमच्या करिअरसाठी आणि एक आदर्श आपल्या पुढे असावा या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांना नक्कीच फायद्याचा ठरेल असं मला पूर्ण विश्वास आहे. आमच्या विद्यार्थिनी हे सगळे विद्यार्थी एवढे ॲक्टिव्ह आहेत, एवढी एनर्जी यांच्याकडे आहे की ह्या एनर्जीला जर आपण प्रॉपर डायरेक्शन दिली तर हे एक उत्कृष्ट असा इंजिनियर आणि एक उत्कृष्ट ह्युमन बीइंगसुद्धा आमचे विद्यार्थी भविष्यात होणार आहेत. फक्त त्यांना एक सकारात्मकतेने सगळ्या गोष्टीकडे पाहणं अपेक्षित आहे. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सर्व विद्यार्थिनी नक्की घेतील आणि आपण ज्या काही सूचना, आपण ज्या काही संदेश त्यांना देणार आहात त्या संदेशाचं त्या सर्व विद्यार्थिनी काटेकोरपणे पालन करतील आणि त्यांचं जे करिअर आहे त्या करिअरमध्ये नक्कीच एक आदर्शवत ते स्वतः आदर्शवत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं घडता येईल या दृष्टीने या सर्वजण नक्कीच पाहतील. परत एकदा मॅडम आपल्या संस्थेचंही भाग्य आहे की मॅडम आज आपल्या संस्थेतील तुम्हा विद्यार्थिनींसाठी या सगळ्या गोष्टींसाठी त्या आलेल्या आहेत. तुम्ही सर्वजण मॅडम जे सांगणार आहेत ते व्यवस्थित ऐकून घ्याल आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये पण इम्प्लिमेंट कराल याची मला पूर्ण खात्री आहे. परत एकदा नवरात्रीनिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतोच आहे आणि मॅडमच्या व्याख्यानासाठी पण आम्ही पण थांबणार आहोत. मॅडमच्या व्याख्यानासाठी पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, आदरणीय प्राचार्य सर, आदरणीय कर्डिले सर, विशाखा समितीच्या अध्यक्षा आदरणीय पाटील मॅडम, माझ्यासोबत आपल्याला सक्षम करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या ॲडव्होकेट तांदळे मॅडम, या कॉलेजचे आपले गुरुजन वर्ग आदरणीय डॉक्टर करंजुले सर आणि इतर सर्व गुरुजन वर्ग, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व
मैत्रिणींनो, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। विद्येच्या रूपाने, शक्तीच्या रूपाने आणि शांतीच्या रूपाने उपस्थित असणाऱ्या या देवीच्या स्वरूपाला मी नमन करते, वंदन करते। नवरात्रीचा पर्व चालू आहे आणि नवदुर्गा आपल्याला आपण पाहत आहोत, तर देवीला मंदिरामध्ये जाणं, त्यांची पूजा करणं इथपर्यंतच न थांबता की आपल्यामध्ये असलेल्या दैवी शक्तींना जागृत करणं म्हणजे खरी नवरात्री आहे। नवरात्रीचं सिंबॉल आहे, काय सिंबॉल आहे की अष्टभुजाधारी देवी जी आहे आणि तिच्या पायाखाली कोण आहे? असुर आहे, राक्षस आहे आणि त्या राक्षसावर विजय प्राप्त करणारी ही देवी आहे, ही दुर्गा आहे। तर तसंच आपल्यामध्ये सुद्धा अष्टशक्ती आहेत। आता सरांनी बोलताना सांगितलं की अष्टपैलू व्यक्तिमत्व असतं, प्रत्येकामध्ये असतं, पण त्याला डेव्हलप करायला लागतं, त्याला प्रगट करायला लागतं आणि अशा अष्टभुजाधारी देवीचं आदर्श आज आपल्या समोर आहे। आणि असं असताना सुद्धा विशाखा नावाची समिती स्थापन करावी लागते। एकीकडे अष्टभुजाधारी देवी आहे, इतकी शक्ती रूप आहे आणि असुराचा वध करणारी आहे। तिचा आपण कीर्तन करतोय, पूजन करतोय, आरती करतोय, व्रत करतोय, तिचा जय जयकार करतो आहे। एकीकडे स्त्री शक्तीचा म्हणजे नारी शक्तीचा म्हणजे देवी शक्तीचा एकीकडे आपण जय जयकार करतो आहे आणि दुसरीकडे आपल्याला विशाखा नावाची समिती स्थापन करावी लागते आणि जी समिती काळजी घेते की मुलींवर अत्याचार होऊ नये। विरोधाभास आहे ना, विरोधाभास आहे ना। आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या परंपरेप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या नवरात्री, दरवर्षी नवरात्री येते आणि दरवर्षी दसरा येतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो? काय करतो? रावणाचं दहन करतो, है ना? किती वर्षापासून करतो? किती वर्षापासून करतोय? वर्षानुवर्ष रावणाचं दहन करत आलोय। मग कधी मरणार रावण? कधी मरणार रावण? दरवर्षी तो थोडासा अजून मोठा होतो, परत त्याचं दहन करतो, पुढच्या वर्षी त्यापेक्षा मोठा होतो, परत दहन करतो, त्याच्या पुढच्या वर्षी अजून मोठा होतो, उंच बनवतो आपण आणि परत त्याचं दहन करतो। हे काय आहे? हे कोण आहे रावण? रावण म्हणजे विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। बरं, हे विकार रावणाचे समजा आता किती तोंड दाखवले जातात, किती मस्तक दाखवले जातात? 10। मग हे 10 तोंड कुठले आहेत? हे विकारांची आहेत। 5 विकार आहेत पुरुषांकडे आणि तेवढेच 5 विकार आहेत स्त्रियांकडे, मिळून 10 तोंड झाली, 10 मस्तक झाली। आणि हा राक्षस दरवर्षी मोठा होतो, दरवर्षी आपण दहन करतो, दरवर्षी त्याच्यापेक्षा मोठा होतो, परत दहन करतो, परत त्याच्यापेक्षा मोठा होतो। काय चाललंय? काय चाललंय? आणि म्हणून एवढ्या वकील साहेबांना एवढं काम करावं लागतं। समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार चाललाय, वाढतच चाललाय। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त, या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी जास्त आहे। आमच्या लहानपणी असं कधी आम्ही ऐकलं नव्हतं की विशाखा नावाची समिती करावी लागते का काय। शाळेतून आम्ही कॉलेजमध्ये आलो तरी पण असं काही नव्हतं। कॉलेजमधून आणखी पुढे गेलो आणि जसं जसं हा समय म्हणजे ही वेळ, हा काळ जसा पुढे पुढे चालत जायला तसं तसं समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार वाढत चालला की प्रत्येक कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या समितीची स्थापना करावी लागते। का? नवरात्रीचा पर्व चालू आहे। 2 प्रकारचे शत्रू, जे एक तर आपल्या मनामध्येच असलेले शत्रू आहेत, जे मी आता म्हटलं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि स्त्री आणि पुरुषात दोघांमध्ये आहेत आणि ते वाढत चालल्यामुळे हा रावण कधी मरतच नाही।
वर्षानुवर्षे आपण त्याचं दहन करतोच आहे, पण तो कधी संपतच नाहीये. हा एक भाग झाला. दुसरं जर आपण पाहिलं तर समाजामध्ये समाज तरी बनतो कसा? अनेक व्यक्ती मिळून एक समाज बनतो आणि व्यक्तींचं काय वृत्ती ही काय म्हणतात दूषित होत चाललेली आहे. व्यक्तींच्या भावना दूषित होत चाललेल्या आहेत. व्यक्तींचा स्वभाव दूषित होत चाललेला आहे आणि त्यामुळे समाजामध्ये, मनामध्ये, देशामध्ये, जगामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि जिथं गर्भात असलेली चिमुकली सुद्धा सुरक्षित नाहीये. आपण म्हणतो की नाही, मी बंगल्यात राहते, एक वॉचमन ठेवलाय, 2 रक्षक ठेवलेत, मी सुरक्षित आहे. नाही. हे तरी आता मोठं झाल्यानंतर बंगल्यात म्हणा, फ्लॅट मध्ये म्हणा, रस्त्यावर म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, अति गर्भातली चिमुकली तर गर्भात आहे, किती सुरक्षित असायला पाहिजे. ती पण आईच्या गर्भात आहे, अजून सुरक्षित असले पाहिजे. ती तर एकदम आतमध्ये आहे, तिथं दिसत पण नाही आणि तरी पण ती सुरक्षित नाही. आज आपण पाहतोय की कन्या भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आज जर मुलगी जन्माला आली नाही, तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? अगर मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही याचाच अर्थ माणूस निर्माण झाला नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, एक पहा, जिथे आई आहे तिथेच माणुसकी आहे, तिथेच वात्सल्य आहे, तिथेच माया आहे, तिथेच खरं पुरं निस्वार्थ असं प्रेम आहे. मग आईच नाही तर प्रेम नाही, आईच नाही तर माणुसकी नाही, आईच नाही तर माणूस निर्माण होणार नाही, माणुसकी जिवंत राहणार नाही. मग हे जग तरी जिवंत राहील का? नाही. मुलाचा जन्म असो किंवा मुलीचा जन्म असो, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो? कधी ऐकलंय का वडिलांना प्रस्तुत काळा झाल्या आणि बाळ जन्माला आलं? कधी ऐकलंय असं? नाही. कोणाला जरी जन्म घ्यायचा असेल, मुलगा असो किंवा मुलगी, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो? आईच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो ना. मग आज आईच नाहीशी झाली, नो आई, आईच नाही या जगामध्ये, होईल का कोणाचा जन्म? होईल का? मुलाचा पण नाही, मुलीचा पण नाही. मग जर माणसाची निर्मिती थांबली, संपली, तर या जगामध्ये माणूस कोणी राहील का? नाही. मग हे जग तरी चालेल का? नाही. म्हणजे आपल्याला आईला वाचवायचं आहे तर जग वाचवणार आहे. आणि आई जर निर्माण करायची असेल तर मुलीला जन्माच्या स्वागत करायला लागेल. म्हणजे जिथे मुलगी आहे तिथेच आई निर्माण होऊ शकते, जिथे आई आहे तिथेच माणूस निर्माण होऊ शकते, तिथेच माणुसकी जिवंत राहू शकते आणि तिथेच जगामध्ये सुख, शांती, आनंद नांदू शकेल. म्हणजे सगळं समीकरण जर आपण पाहिलं तर येऊन थांबतं त्या मुलीच्या जन्माच्या स्वागताकडे. पण तिचं स्वागत न करता स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढताना आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये खूप प्रमाणात वाढलं होतं. इतकं वाढलं होतं की एक आकडेवारी मी सांगते की मी स्टेट लेवलवर पण काम करते, नॅशनल लेवलवर पण काम करते आणि आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा 3 महिन्याचा आढावा घेऊन पुढची पॉलिसी ठरवत असतो. तर एकदा जेव्हा आम्ही आढावा घेत होतो तर तेव्हा असं लक्षात आलं की एकंदरीत 20 वर्षाचा जर अभ्यास केला तर गेल्या 20 वर्षामध्ये, आता ही जी मी बातमी तुम्हाला सांगते 2012ची आहे आणि तेव्हा जो अभ्यास केला होता तर त्या 20 वर्षाचा एकदम अभ्यास समोर आला होता आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं होतं की गेल्या 20 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या गर्भ अवस्थेत मारल्या गेल्या. किती? 1.5 कोटी. काय आहे? 1.5 कोटी चिमुकल्या आपल्या भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये गर्भात असतानाच मारल्या गेला. आणि हा ऑफिशियल आकडा, म्हणजे नोंद झालेली आकडा हा. आणि विदाऊट नोंद झालेली म्हणजे ज्याचं कुठे रजिस्ट्रेशन झालं नाही, नोंद झाली नाही, अशी तर पुष्कळ असते. पण खात्रीलायक जेव्हा हा आकडा समोर आला की 1.5 कोटी चिमुकल्या की ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना आईचा पदर पकडून रडता पण येत नाही, ज्यांना हट्ट करता येत नाही, ज्यांना न्यायालयामध्ये जाऊन न्याय सुद्धा मागता येत नाही, अशा या चिमुकल्या
आणि त्या गेल्या संपल्या तर त्यांचं प्रेत सुद्धा दिसत नाही, की कुठे आम्ही अंतिम संस्कार करू त्यांचे, तर त्यांचं प्रेत सुद्धा दिसत नाही. आणि त्यांचं कशी वेळ येते, ही जी गर्भातली चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणतेय की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला ते डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग आई, माझे हातपाय तोडून बारीक बारीक तुकडे करतील ग आई, आणि असा रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई चिमट्यामध्ये पकडून उकरड्यावर फेकून देतील ग, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील आणि माझं हे शवच्या गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीराची झालेली ही विटंबना आई तू पाहू शकशील? नाही आई नाही, तू हे पाहू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड नको ग, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी सुद्धा आई मला चालेल ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग, नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला, ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग, पण आई मला जीवन जगू दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायची, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायची, देशाची सेवा करायची ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. आज जर आपण सेक्स रेशो पाहिला तो पहिल्यापेक्षा नक्कीच चांगली सुधारणा झालेली आहे. अजून पुढच्या काळामध्ये अजून सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षित सुधारण्यासाठी तुमच्या सर्वांचा सहभाग त्यासाठी आवश्यक आहे. आज आपण विशाखा समितीची स्थापना करतो. स्त्रियांचा सुरक्षिततेचा प्रश्न आपल्या समोर आहे का? कारण आज मुलगी जन्माला आली नाही, मुलींची संख्या कमी झाली. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे मुलांना लग्नाला मुली मिळत नाहीत आणि त्यामुळे हा जो काही सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे, या सामाजिक असमतोलमुळे स्त्रियांचा सुरक्षा करण्याची जबाबदारी ही वाढत चाललेली आहे. आज पहा, मुलगी अगदी लहान का असेना, 6 महिन्याची असेना का वर्षाची असेना का, ती सुद्धा सुरक्षित नाही. मग आजी का असेना, ती 80 वर्षाची का असेना, ती सुद्धा सुरक्षित नाही. अशा प्रकारचं विकृत असं वातावरण आज समाजामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि मग या विकृत वातावरणाला सामोरं जाण्यासाठी महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, म्हणून आजचा हा विषय ठेवलेला आहे. जेव्हा महिलांचं सक्षमीकरण असा हा शब्द आपण वापरतो तेव्हा ती शारीरिक दृष्ट्या सुद्धा हेल्दी असली पाहिजे, मानसिक दृष्ट्या ती प्रसन्न असली पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या ती शिकलेली असली पाहिजे, सोशली सामाजिक दृष्टी ती समृद्ध असली पाहिजे, कायद्याच्या दृष्टीने तिला सगळे हक्क आणि अधिकार तिला समजले पाहिजेत आणि हे सगळं म्हणजे सगळ्या दृष्टीने सक्षम झालेली ही स्त्री आज अपेक्षित आहे. पण हे सगळं करत असताना मूळ गोष्ट जी आहे ती मूळ गोष्ट म्हणजे या रावणापासून सुटका झाली पाहिजे आणि या रावणावर जर मात करायची असेल तर आपल्यामधल्या अष्टशक्ती आणि दैवी गुणांचं जागरण केलं पाहिजे आणि या अष्टशक्ती आणि दैवी गुणांचं जागरण करण्यासाठी आपल्याला आपण स्वतः कोण आहोत आणि आपल्यामध्ये असलेली कमी कमजोरी काढून आपण खरोखरच शक्ती स्वरूपा होऊ का, यासाठी आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः शक्ती स्वरूपा आहे, मग त्यामुळे मी दुसऱ्यांचं संरक्षण करणार आहे. माझं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी इतरांची सुद्धा संरक्षण करणार आहे. अशा प्रकारची भावना आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि खरोखरच प्रत्येक स्त्री
ही शक्ती स्वरूप आहेच मुळी, मुळातच ती आहे. निसर्गानं दिलेलं तिला वरदान आहे की ती शक्ती स्वरूप आहे. जेव्हा आम्ही अभ्यास करतो, आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास करत होतो, तर तेव्हा एक आमच्या लक्षात आलं की जेव्हा मुलाचा मुलीचा दोघांचा जन्म होतो तर तेव्हा जन्मल्या जर रोगप्रतिकार शक्ती ही मुलींमध्ये अधिक असते आणि मुलांमध्ये ती कमी असते. जसं वय वाढत जातं तसं समजूतदारपणा मुलींमध्ये जास्त असतो, मुलांमध्ये कमी असतो. जेव्हा अजून पुढे जातो तो प्रामाणिकपणा, सिन्सिअरिटी जी आहे ही मुलींमध्ये अधिक असते, मुलांमध्ये तुलनेने ती कमी असते. तर अशा प्रकारच्या नैसर्गिक सद्गुणांची जो खजाना आहे तो निसर्गाने आपल्याला मूळतः जन्मतःच दिलेला आहे, परंतु आपण तो विसरून गेलेलो आहोत. आपण छोट्या छोट्या गोष्टी झालं तर आपण रिॲक्ट करतो किंवा घाबरून जातो आणि घाबरल्यामुळे मनाची शक्ती क्षीण होते. आणि जेव्हा मन घाबरून जातं किंवा मन कन्फ्युजन मध्ये असतं तेव्हा आपली क्षीण झालेली शक्तीमुळे आपल्याला मग कुणीतरी आपलं रक्षण करावं अशा प्रकारची भावना निर्माण होते. अशा प्रकारच्या विशाखा समिती स्थापन करायला लागतात आणि तसं न करता नवरात्रीचा पर्व आहे, शक्ती स्वरूपा आपल्याला बनलं पाहिजे. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. फक्त देवी शक्ती रूपा आहे म्हणून तिची पूजा नाही करायची, तर माझ्यातली शक्ती मला उजागर करायची आहे, माझ्यातली शक्ती मला प्रगट करायची आहे. आणि ही शक्ती ऍक्च्युली माझ्यामध्येच आहे, माझ्यातच आहे, फक्त तिला आपण ओळखलं पाहिजे आणि तिचं भरण पोषण करून तिला आपण त्या शक्तीला मोठं केलं पाहिजे. ते कसं? तर जेव्हा आम्ही विज्ञानाचा अभ्यास करतो, ज्याला आपल्याला स्पिरिच्युअल सायन्स म्हणता येईल, ज्याला आध्यात्मिक विज्ञान म्हणता येईल, तर असं समजून आलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती ही एक ह्युमन बिईंग आहे, ह्युमन बिईंग आहे. आता सरांनी सांगितलं शब्द वापरला ह्युमन बिईंग. तो ह्युमन बिईंग या शब्दाचा जेव्हा आपण त्याची फोड करतो तर ह्युमन आणि बीइंग, ह्युमन म्हणजे हे शरीर, ह्युमन म्हणजे शरीर आणि बीइंग म्हणजे एनर्जी. बीइंग म्हणजे एनर्जी, म्हणजे प्रत्येक व्यक्ती, तुम्ही माझ्याकडे पहा, मी तुमच्याकडे बघते, प्रत्येक व्यक्ती ही दोन गोष्टींनी बनलेली आहे. एक जे दिसतंय ते शरीर आणि या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे ती एनर्जी. आता तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी आहात, त्यामुळे तुम्हाला एनर्जी वेगळी सांगायची गरज नाही की एनर्जी हे तत्व जे आहे हे अत्यंत सुलभ आणि अत्यंत क्रिएटिव्ह असं हे तत्व आहे. आणि ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आपल्या शरीराला चालवत असते. आपल्या डोळ्यांना पाहायचं असेल तरी ही एनर्जी पाहिजे, कानाने ऐकायचं असेल तरी ही एनर्जी पाहिजे, हाताने, पायाने, कर्मेंद्रियाने, पंचेंद्रियाने जर कार्य करायचे असेल तरी पण ही एनर्जी आपल्याला हवी आहे. आणि ही एनर्जीच मुळे आपण विसरलेलो आहोत. आणि ह्या एनर्जी जेव्हा आपण स्वतःमध्ये असलेली शक्ती स्वरूपाचे रूप आहे ते आपण विसरलोय आणि त्यामुळे आपलं कोणाला तरी संरक्षण करावं लागत आहे. आणि तसं न होता मी स्वतः शक्ती स्वरूपा बनण्यासाठी मी परत एकदा माझ्या स्वतःकडे पाहेन. काय पाहेन? की मी कोण आहे? मी शक्ती आहे. मी कोण आहे? मी शक्ती स्वरूप आहे. मी कोण आहे? मी दैवी गुणांनी युक्त असलेली, अष्टगुणांनी युक्त असणारी अशी ही दैवी शक्ती आहे. आणि मीच खरी म्हणजे माझ्यामध्ये देवी म्हणजे कोण? दैवी गुण ज्यांच्याकडे आहे ती देवी, आणि ती देवी म्हणजे मीच आहे. आणि मग माझ्यातली शक्ती जागृत करण्यासाठी मग ज्याला असं म्हटलं जातं की राजयोगा मेडिटेशनच्या माध्यमातून, या जीवन पद्धतीच्या माध्यमातून स्वतःमध्ये असलेल्या सगळ्या शक्तींना जागृत आपल्याला करता येतं. असं स्पिरिच्युअल सायन्स जे सांगतं की मी कोण आहे? तर मी एनर्जी. एनर्जीला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा असं म्हटलेलं आहे. मी आता वेगवेगळ्या प्रकारच्या सक्षमीकरणाचे कांगोरे तुम्हाला सांगितले, जसं शारीरिक, मानसिक, लीगली, सोशली, तसंच हे सगळं इनपुट आपल्याला सगळीकडून मिळतंय. परंतु आध्यात्मिक सक्षमीकरण जे आहे हे कुठेच आपल्याला शिकायला मिळत नाही. आणि खरं म्हणजे मूळतः नॅचरली कुठली शक्ती पाहिजे? ही जी आध्यात्मिक शक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे तीच आपल्याला पाहिजे. खरं म्हणजे आता 2-3 विधान मी करते ते तुम्ही अगदी विचारपूर्वक ऐका आणि स्वतः याच्यावर विचार सागर मंथन करा. नंबर 1, आता हा जो प्रश्न स्त्रियांचा सुरक्षिततेचा आहे, हा प्रश्न हा
स्त्रीचा प्रश्न आहे का पुरुषांचा प्रश्न आहे? कोणाचा प्रश्न आहे? कोणाचा प्रश्न आहे? बरं, कोणाला वाटतं स्त्रीचा प्रश्न आहे? हात वर करा. ओके, ठीक आहे. आता कोणाला वाटतं पुरुषांचा प्रश्न आहे? अच्छा, बरं, ठीक आहे. तर खरं उत्तर असं आहे की हा प्रश्न न तो कुठल्या स्त्रीचा आहे ना हा प्रश्न हा कुठल्या पुरुषाचा आहे, तर हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे. एकूण समाजाचा प्रश्न आहे. दुसरा तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारते की समजा आपण लढाई समजूया. ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुषांची लढाई आहे या पुरुषांविरुद्ध स्त्रीची लढाई? काय वाटतं आपल्याला? प्रश्न माझा असा आहे की ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुषांची आहे का? उत्तर द्या ना. ओके, पुरुषांविरुद्ध स्त्रियांची आहे का? नाही. मग खरं उत्तर मी तुम्हाला सांगते, ही जी लढाई आहे ही विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. बरोबर? बरोबर. मग टाळ्या वगैरे. ही लढाई विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. मग ही विकृती स्त्रीमध्ये सुद्धा असू शकते आणि ही विकृती पुरुषामध्ये सुद्धा असू शकते. जसं रावण 5 काम क्रोध लोभ मोह अहंकार स्त्रीमध्ये असतील, 5 काम क्रोध लोभ मोह अहंकार पुरुषांमध्ये असतील, मिळून हा रावण झालेला आहे. पण यंदाच्या दसऱ्याला आपल्याला रावणाला समाप्त करायचंय. इतक्या लवकर होईल का? होईल म्हणा ना, तर होण्याची शक्यता आहे. नाही म्हटलं तर होणारच नाही कधी. पण जेव्हा आपण स्वतःतल्या शक्तींना उजागर करतो तेव्हा हे सगळे जे अवगुण आहेत, सगळे जे विकार आहेत, समाजाची जी विकृती आहे, ती विकृती संपण्यासाठी आपल्या मधली संस्कृतीला उजागर केलं पाहिजे, है ना. समजा आता हा हॉल आहे, छान आहे सभागृह. रात्रीचे 8 वाजले म्हणजे अंधार होणार तर नाही होणार. ओके, रात्रीचे 8 वाजले म्हणजे इथे अंधार आहे. मग एक विद्यार्थिनी आली, ती म्हणे बापरे भलतच अंधार आहे नाही का, अंधार नको म्हणून तिने बादली घेतली, बादलीत भरला अंधार, बाहेर फेकला, परत भरला अंधार, परत बाहेर फेकला. दुसरी मैत्रीण आली, अगं काय करते? काही नाही, अंधार बाहेर फेकते. अच्छा तू फेकते, मी पण येते. चला, दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, 10 मैत्रिणी इथे आल्या, 10 बादल्या घेतल्या, भरलं 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 अंधार, फेकला बाहेर, पण तरी अंधार गेला नाही. मग 11वी मैत्रीण आली, हातामध्ये मेणबत्ती घेऊन आली. काय झालं? काय झालं? अंधार गेला. कष्ट पडले का? त्रास झाला का? मेहनत घ्यावी लागली का? नाही. मग आपण म्हणजे अंधाराला न घाबरता, अंधाराला न घाबरता, कोणाच्याही आरेरावीला न घाबरता, कोणाच्याही विकार विकृतीला न घाबरता आपल्याला एक आत्मदीप प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे अंधार आपोआप नाहीसा होणार आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये म्हटलं जातं तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे जायचे. अंधार निर्माण होणारच नाही यासाठी प्रत्येकाने आपला आत्मदीप आत्मज्योती प्रज्वलित करायची आहे. मग जेव्हा स्पिरिच्युअल सायन्स आपल्याला असं शिकवतंय की आत्मज्योती आहे कुठे, नवरात्रीचा समय आहे आणि या नवरात्रीच्या पर्वामध्ये आपण एक अखंड दीप लावतो आणि तो विझू नये म्हणून काळजी घेतो. रात्री सुद्धा जागून जागून त्याच्यामध्ये तेल टाकतो जेणेकरून ते विझू नये याची दक्षता घेतो. तर हे आपल्याला सांगतं की आपल्यामध्ये जो काही अंतर्ज्योती आहे, आपल्यामध्ये जो दीप आहे, आपल्यामध्ये जो काही उजाला आहे त्याला प्रज्वलित करा. आणि तो आत्मदीप म्हणजे मी आत्मा आहे. तो आत्मदीप तो नेमका कुठे आहे? तर स्पिरिच्युअल सायन्स असं आपल्याला सांगतं, विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. अमेरिकेमध्ये ज्यांनी हे म्हणजे शोध लावलेला आहे त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालेलं आहे. तर तो कोणी सोल, ज्याला सोर्स ऑफ युनिक लाईट असं म्हटलेलं आहे, तो इथे गुरगुटीच्या मध्ये, इथे आतमध्ये ब्रेनच्या 2 लोब्सच्या मध्ये हा इथे सोल आत्मा इथे तो विराजमान आहे. परंतु आज तो विझलेला आहे. आज
तोची ज्योती विझलेली आहे. सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन केलं. दीप प्रज्वलन झाल्याशिवाय कार्यक्रम सुरू होत नाही. तसंच आत्मदीप प्रज्वलित झाल्याशिवाय संस्कृतीकडे आपण जाणार नाही आणि अंधार नाहीसा होणार नाही. आणि जिथे अंधार आहे तिथे सुरक्षा करण्याची वेळ येते. तिथे मग कुणीतरी रक्षक लागतो. जर अंधारच नसेल तर सुरक्षा करण्याची वेळच येणार नाही. आपण भविष्यामध्ये असं भविष्य पाहू, असं आपण एक स्वप्न पाहू की विशाखा नावाची समितीचीच आपल्याला गरज नाही. आपण सगळेच जण शक्ती स्वरूपात झालेले आहेत. पण याच्यामध्ये फक्त रोल हा फक्त आपल्या स्त्रियांचा रोल नाहीये, तर पुरुषांचा सुद्धा रोल आहे. कारण पुरुषांमध्ये सुद्धा हा एक आत्मदीप आहे. तर त्यांचा सुद्धा आत्मदीप विझल्यामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराने काय केलंय, डोकं वर काढलंय. आणि आपल्या स्त्रियांमधलाही हा आत्मदीप विझल्यामुळे आपल्यामध्येही असलेल्या कमी, कमजोरी, विकार हे उफाळून वर आलेले आहेत. तर ह्या दोघांमध्ये मग स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रश्न हा दोघांचा म्हणजे एकंदरीत समाजाचा प्रश्न आहे. आणि ही लढाई जी आहे ही विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. म्हणून आपल्याला भारतीय संस्कृतीने जे आपल्याला सांगितलेलं आहे, जे स्पिरिच्युअल सायन्स आपल्याला सांगत आहे की मी आत्मा आहे आणि आत्मदीप आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यासाठी राजयोगा मेडिटेशन आपण शिकलं पाहिजे. हा टोटल 7 दिवसाचा हा कोर्स असतो. त्याच्यामध्ये सगळ्या शक्ती आपल्याला जागृत करता येतात. त्याच्यामध्ये आपलं मन कसं शांत होईल, नेहमीच कसं शांत राहील, किंवा जेव्हा आपल्या समोर चॅलेंजेस येतात तेव्हा एकतर आपण चिडचिड करतो किंवा नाराज उदास होतो. तर ह्या दोन्ही पण गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आपलं मन सदा शांत असलं पाहिजे, सदा प्रसन्न असलं पाहिजे, सदा शक्तिशाली असलं पाहिजे. आपण सदा शक्ती स्वरूपात असलं पाहिजे. संकट वेगवेगळ्या माध्यमाने येतात, वेगवेगळ्या रूपाने येतात, पण त्या संकटावर मात करण्याची शक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. तर याचं एक छोटंसं उदाहरण आहे, छोटंसं मेडिटेशन आज आपण एक 3 मिनिटाचं करूया. आणि त्या मेडिटेशन मध्ये आधी मी तुम्हाला भूमिका सांगते की मेडिटेशन म्हणजे नेमकं काय आहे. तर विज्ञान असं सांगतं की जेव्हा AVM हा फॉर्म्युला इक्वेशन कंप्लीट होईल तेव्हा त्याला मेडिटेशन असं म्हणता येईल. तर A फॉर ॲटो सजेशन्स, A फॉर ॲटो सजेशन्स, V फॉर व्हिज्युअलायझेशन, V फॉर व्हिज्युअलायझेशन आणि F फॉर फिलिंग्स, F फॉर फिलिंग्स. ॲटो सजेशन आता तुम्हाला माहिती नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला सूचना देऊ शकणार नाही, त्या सूचना मीच तुम्हाला देईन. परंतु त्या व्हिज्युअलाइज करायच्या आहेत, म्हणजे त्याचं चित्र आपल्याला पाहायचं आहे. तर ते जे चित्र आहे, व्हिज्युअलाइज करण्याचं जे चित्र आहे, जसं मी म्हटलं की सूर्य दिसला, सूर्य दिसला का नाही दिसला. आई म्हटलं तर दिसलं का, दिसलं. ज्योत दिसली. तर जे काही शब्द उमटतील, जे काही सजेशन आहे, तर त्या सजेशनचं व्हिजन आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्याच्या फिलिंग्स, जेव्हा आपण अंतर्मन की ज्योती म्हणतो तेव्हा आपोआपच लाईट दिसतो, है ना. लाईट दिसतो ना, सूर्य म्हटलं तरी लाईट दिसतो, पणती म्हटलं तरी तो लाईट दिसतो. जेव्हा आई म्हणते तेव्हा त्यांचं आईचं वात्सल्य आपल्याला अनुभवायला येतं. जेव्हा आपण चंद्र म्हणतो तेव्हा त्याची शीतलता आपल्याला अनुभव येते. म्हणजे AVM ॲटो सजेशन, व्हिज्युअलायझेशन अँड फिलिंग हे तिन्ही मिळून जेव्हा आपण एखादी ॲटो सजेशन 2 मिनिटं 3 मिनिटं करतो आणि त्यानंतर एखाद्या गीताशी एकरूप होतो, तेव्हा खरोखर आपल्यामध्ये असलेली शांतता, आपल्यामध्ये असलेली शक्ती ही हळूहळू उजागर होते. आता लहानपणापासून आतापर्यंत, आता तुमचं वय मला वाटतं 20च्या जवळपास आहे का सगळ्यांचं, 17 ते 19 आहे. म्हणजे आपण 17 पकडूया. तर 17 वर्ष आपण आपली अंतर्मन की ज्योती पाहिलीच नाही, प्रज्वलित केलीच नाही. त्यामुळे अंधारच अंधार आहे. तर पहिल्यांदा आज आपण प्रज्वलित करणार आहोत. मुहूर्त कसा आहे, मुहूर्त कसा आहे, चांगला आहे ना. शक्ती स्वरूपा बनायचं ना. तर आपल्यामधल्या शक्तीला उजागर करण्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण इथे करत आहोत. आणि त्यामुळे आपली जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे वर्किंग कॅपॅसिटी आहे, आपली जी स्मरणशक्ती आहे, किंवा आपलं जे काही मनाची अशांतपणा जो झालेला आहे तो शांतीमध्ये सुद्धा आपण परिवर्तित करण्यासाठी, जी निगेटिव्हिटी समाजामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करून आपल्यामधली पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या विधायक आहेत, ज्या सायंटिफिकली
प्रौढ आहेत आणि लाखो लोक आज त्याचा अनुभव घेत आहेत. तर आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि त्या शक्तींना, त्या गुणांना उजागर करून स्वतःचं संरक्षण आपल्याला स्वतःच करायचं आहे आणि आपलंच नाही तर इतरांचं सुद्धा संरक्षण आपल्याला करायचं आहे. आणि याच अनुभवावर एक पुस्तक मी लिहिलेलं आहे की स्त्री सुरक्षा, आणि याच्यावर शक्ती स्वरूपा बनण्यासाठी एक छोटीशी नाटिका आहे. मी सरांशी चर्चा केल्याप्रमाणे की आपल्या या पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेजच्या परिवारामध्ये इथून पुढच्या काळामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही या प्रकारची दक्षता घेण्याविषयीचं मी विनंती सरांना केली होती आणि सरांनी ती मान्य केलेली आहे की अशा प्रकारचा ठरावाच्या रूपामध्ये आम्ही ते घेऊ की आमच्या कॉलेजच्या परिसरामध्ये जितका पण आमचा परिवार आहे त्या परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्येचं आम्ही आनंदाने स्वागत करू, नाराजीने नाही, आनंदाने स्वागत करू. अशा प्रकारचा ठराव घेण्याची विनंती मी या कॉलेजला केलेली आहे आणि त्याला उत्तर म्हणून सर फक्त 2 ओळीमध्ये त्याला उत्तर देतील, नंतर आपण पुढे जाऊया. मॅडम, आपण जे सध्या समाजामध्ये ज्या काही स्त्री भ्रूण हत्या यापूर्वी पण होत होत्या, तर नक्कीच आपण जे काही एवढं उत्कृष्ट असं उत्तुंग असं कार्य करत आहात त्याला अनुसरून आमच्या शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगरमधील सर्व या परिसरामध्ये स्त्री भ्रूण हत्या होणार नाही अशी मी संस्था प्रमुख म्हणून आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, विद्यार्थिनींच्या वतीने असा ठराव आज आम्ही आमच्या संस्थेमध्ये मंजूर करत आहोत. समाजासाठी याची गरज आहे, त्यामुळे सर्व संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थीसुद्धा याचं जे काटेकोरपणे पालन करतील. कारण की ऑलरेडी शासनामध्ये काम करताना 2च मुलं असावीत असं शासनाचं ऑलरेडी GRच आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 2च मुलं आहेत त्या लोकांनाच शासन सर्व्हिसमध्ये घेतं. शासनाचा त्या दृष्टीने उपक्रम शासन वेगळे राबवतच आहे आणि नक्कीच आम्ही शासकीय असल्यामुळे आम्हालाही शासनाच्या सगळ्या गोष्टी, कारण मॅडम ज्या आहेत त्या राज्य शासनाचं जे काही स्त्री भ्रूण हत्येच्या रिलेटेड जे काही पॉलिसी डिसिजन आहेत त्यामध्ये पण मॅडम शासनाच्या वतीने काम करत असतात. जी राज्य लेवलला समिती आहे त्यातही मॅडम काम करतात. नक्कीच आमच्याही वतीने खारीचा वाटा जो आहे आमची संस्था नक्की त्यामध्ये घेईल असा मी सर्वांच्या वतीने आपल्याला विश्वास देतो. धन्यवाद. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन, स्त्री एक शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे, मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचं आहे, सीधा होकर बैठना है. अपना पूरा ध्यान सांसों की तरफ, आती जाती सांस को साक्षी भाव से महसूस करना है. सांस को न छोटा करना न बड़ा, केवल महसूस करना है.
धीरे धीरे अपना ध्यान ललाट के मध्य भाग में, मस्तक के बीचों बीच, जहां हम बिंदी लगाते हैं, कुमकुम लगाते हैं, तिलक लगाते हैं, वहां पर विजुअलाइज करें, फील करें एक ज्योति, ज्योत, लाइट, एक दीप। गीत भी लगेगा, अंतर मन की ज्योति जगाओगा। स्वयं को देखें, बुरकुटी के बीच में एक अति दिव्य, अति तेजोमय अंतर मन की ज्योति दिखाई दे रही है, जिसके आभा, जिसकी लाइट चारों ओर फैलते जा रही है। ये मैं हूँ, मैं ज्योत हूँ, लाइट हूँ, रोशनी हूँ, उजाला हूँ, शक्ति हूँ। मैं आत्मा, शक्तिशाली आत्मा हूँ। मैं आत्मा, शक्ति स्वरूपा आत्मा हूँ। अंतर मन की ज्योति प्रज्वलित होती जा रही है। मेरे जीवन का अंधेरा एक पल में समाप्त हो गया है। अंतर मन की ज्योति जगाओ, होगा दूर अंधेरा। मैं शक्ति स्वरूपा हूँ, मैं शक्ति स्वरूपा हूँ, अष्ट शक्ति से विभूषित हूँ। मेरे आंखों में शक्ति है, मेरे हाथों में शक्ति है, मेरे मन में शक्ति है, मेरे बोल में शक्ति है, मेरे आवाज में शक्ति है, मेरे हर कर्म में शक्ति है। मैं शक्ति स्वरूपा हूँ। मैं आत्मा शक्ति स्वरूपा हूँ। मैं नारी शक्ति हूँ। मैं आत्मा नारी शक्ति हूँ। नारी की गौरव गाथा ये भारतीय संस्कृति की परंपरा है। मैं शक्ति स्वरूपा संस्कृति वाहक आत्मा हूँ। शक्ति मेरा स्थायी भाव है। मैं नीडर, धाड़सी, साहसी शक्ति स्वरूपा। शक्ति मेरा खजाना है। शक्ति मेरी ओरिजिनलिटी है। मैं आत्मा शक्ति स्वरूपा हूँ। स्वयं का रक्षण, सर्व का रक्षण करने वाली मैं शक्ति स्वरूपा देवी हूँ। ओम शांति शांति शांति। तुम्ही खूपच छान मार्गदर्शन आम्हा सर्व विद्यार्थिनींना केले। नक्कीच आम्ही तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचे अंमलात आणू। आम्ही रोज असंच इथे मेडिटेशन रोज करत जाऊ, जेणेकरून आमच्यातली नारी शक्ती जागी होईल। धन्यवाद पुन्हा एकदा, खरंच मनापासून तुमचे आभार। यानंतर श्रीमती नवपुते मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या आपल्या ॲडव्होकेट रुशाली तांदळे मॅडम यांचे आपल्याला थोडक्यात परिचय करून द्यावा। संस्थेचे माननीय प्राचार्य कर्डिले सर, डॉक्टर सुधाताई लांकरिया मॅडम, ॲडव्होकेट रुशाली तांदळे मॅडम, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी। रुशाली तांदळे मॅडम यांचं पूर्ण नाव ॲडव्होकेट रुशाली गोरक्षनाथ तांदळे असे आहे आणि लग्नापूर्वीचे नाव त्यांचे रुशाली चंद्रशेखर काळे असे आहे। त्यांचे इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण हे श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल प्रवारा संगम, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथून झालेले आहे। 2005 साली श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथून त्यांनी त्यांची BSc केमिस्ट्रीची पदवी घेतलेली आहे।
त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कमवा व शिका संकल्पनेप्रमाणे न्यू लॉ कॉलेज येथे काम करून सन 2009 साली 61% गुणांसह लॉ कॉलेजमधून त्या प्रथम क्रमांकाने पास झाल्या. सन 2009 सालापासून अहमदनगर येथील न्यायालयात त्यांनी वकिली व्यवसायास प्रारंभ केला. एक 30 स्थावर प्रतिष्ठित अल्पावधीत यशस्वी महिला वकील म्हणून वकील संघटनेतर्फे त्यांना मान मिळत आहे. या सर्व यशात आणि प्रत्येक काळात त्यांचे पती आई हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठासमोरील सर्व माझ्या मैत्रिणी, मी तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा देते. आज तुमच्या कॉलेजमध्ये विशाखा समिती स्थापन झाली याचं औचित्य साधून महिला सक्षमीकरण या विषयावर तसंच कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी इथे डॉक्टर सुधा तांकरिया मॅडम आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम पाटील मॅडम यांचा धन्यवाद करते. आज महिलांविषयी कोणकोणते कायदे आहेत याविषयी आपल्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे? कोणकोणते कायदे आहेत त्यांचा आपण कसा वापर करतो याविषयी कोणाकोणाला माहिती आहे का? महिलांविषयी कोणते कायदे आहेत, तुमच्यासाठी कोणत्या सोयी सुविधा शासनाने केलेल्या आहेत, तुमच्या अधिकारांसाठी कोणत्या योजना केल्या याविषयी कोणालाच काहीच माहिती नाही. थोडं मोठ्याने सांगते, घाबरू नकोस. बरोबर. अजून हुंडा प्रतिबंध कायदा. अजून अजून पोस्को ऍक्ट ऐकला असेल? नाही ऐकला? आपण बऱ्याच वेळा पेपरमध्ये बघतो की पोस्को ऍक्ट खाली अमुक अमुक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. हा पोस्को ऍक्ट म्हणजे काय आहे तर बालकांच्या लैंगिक छळापासून संरक्षण करणारा कायदा हा 2012 साली आला. हा कायदा आणण्याची गरज का पडली तर 18 वर्षापेक्षा खालचे जे काही मुलं मुली हे जे काही होते यांच्यावरील अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आणि या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी स्पेसिफिक असा कायदा नव्हता. पूर्वी जो काही भारतीय दंडविधान कायदा होता इंडियन पिनल कोड यामध्ये फक्त बलात्कार झाला तरच गुन्हेगाराला शिक्षा अशी तरतूद त्याच्यामध्ये होती. परंतु मुलांचं बाकीचा जो काही लैंगिक छळ आहे की त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवणे, फोटोग्राफ्स दाखवणे, त्याच्यातून अश्लीलता निर्माण करणं, मुलांवर बलात्काराचा कायदा हा फक्त मुलींशी संबंधित किंवा महिलांशी संबंधित होता. परंतु मुलांवर सुद्धा बलात्काराचे प्रमाण वाढत चालले, त्यांच्यावर सुद्धा अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार होण्याचे प्रकार वाढत चालले. त्यामुळे बालकांचं लैंगिक छळापासून संरक्षण कायदा हा अंमलात आणण्याची गरज पडली आणि 2012 साली हा कायदा अंमलात आला. आता ह्या कायद्या अंतर्गत काय काय तरतुदी केलेल्या आहेत तर 18 वर्षाखालील कोणताही मूल, मग ते स्त्री असो किंवा पुरुष, म्हणजे मुलगा असो या मुलगी, दोघांवरही कोणत्याही माध्यमातून म्हणजे चित्रफित दाखवणे, मेसेजेस पाठवणे, एखादा व्हिडिओ दाखवणे, पाठलाग करणे, हावभाव करणे अशा कोणत्याही कृती जर केलेल्या असतील की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला शारीरिक मानसिक त्रास होईल तर त्याखाली त्यांना शिक्षाची तरतूद त्याच्यात केलेली होती. मग त्या गुन्ह्यांचं प्रमाण किती आहे आणि त्या गुन्ह्याच्या प्रमाणामुळे त्या बालकावर किती आघात झालेला आहे, त्याच्या मानसिकतेवर किती आघात झालेला आहे हे पाहून त्याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. आता ह्या बालकांच्या वतीने बालक स्वतः तर सांगू शकत नाही की माझ्यावर असंच होतंय, तर आपण बघा एखादा हसरं खेळणारा बालक असेल, मुलगी असेल, कुठे असेल, अचानक ती एक शांत होऊन जाते. तिच्या स्वभावामध्ये नॅचरल जो तिचा स्वभाव असतो त्या स्वभावात बदल होतो, तो गुपचूप राहायला सुरुवात करतो, एकाकी राहायला सुरुवात करतो. त्यावेळी विश्वासातील व्यक्तीने, घरातील कुटुंबातील व्यक्ती असो, शाळेतील शिक्षक वगैरे असो, या सर्वांनी विश्वासात घेऊन त्या बालकाला विचारलं पाहिजे की असं का घडलं आणि असं नाही की त्या व्यक्तीने स्वतःच फिर्याद दिली पाहिजे. त्याच्या वतीने कोणतीही व्यक्ती फिर्याद देऊ शकते. या पुरस्कारांमध्ये जर आपण पाहिलं तर अहिल्याबाई होळकर, रमाबाई हे अशा पूर्वीच्या काळात ज्या महिलांनी सगळ्या अन्यायाला प्रतिकार करून यश संपादन केलं त्या महिलांचे सर्व पुरस्कार आज तांकरिया मॅडम यांना मिळालेले हे खरोखरच एक अभिमानाची बाब आहे. आणि असंच यश
आपण सर्वांनी प्राप्त करावं अशी मी आपल्याला विनंती करते. आपण ज्या कारणासाठी आपण कॉलेजला येतो ते कारण सर्वात महत्वाचं आहे. कारण काबाड कष्ट करून आपले आई वडील मोठं स्वप्न बघून आपल्याला इथे पाठवतात. ह्या 9 रूपांचा वापर आपण कसा करायचा, आपलं बुद्धी, आपलं कौशल्य, आपला चपळपणा आपण कधी दाखवायचा, कुठे दाखवायचा हे आपण ठरवायचं असतं. अमुक मुलगा मोठ्या बाईकवर फिरतो, सोशल मीडियावर आपण बघतो, बऱ्याचशा गोष्टी सोशल मीडियाला पाहून आपण अनुकरण करण्याचं काम करतो. तर ही वेळ आपलं अनुकरण करण्याची नाहीये. तर ही वेळ आई वडिलांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत ते सत्यात उतरवण्याचे आहे. तुम्ही यश प्रादाक्रांत करा, तुम्ही एका विशिष्ट तुमचे जे स्वप्न बघितले ते स्वप्न प्राप्त करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुमच्या स्वकर्तृत्वावर करा. तुम्हाला कधीही कोणाची गरज भासणार नाही. त्यामुळे कधीही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. आपण नुकतेच काही महिन्यांपूर्वी एक पेपरला बातमी बघितली असेल बघा. 3 मैत्रिणी अचानक घरून गायब झाल्या. बरीच गाजली ती बातमी पेपरला. त्या मुली घरी आल्याच नाही, बाहेर गेल्या, आल्याच नाही. मैत्रिणीकडे जाते, वही वगैरे घेऊन येते असं सांगितलं आणि त्या घरी आल्याच नाही. त्याचं मूळ कारण या 3 मैत्रिणी, त्यांचे जे काही 3 मित्र होते त्यांच्याबरोबर फिरायला गेले. फिरून आल्यानंतर त्यांना भीती वाटली की आता घरी कसं जायचं, घरी कसं जायचं ह्याची भीती वाटण्याचं काही कारण आहे. मित्रांबरोबरच तुम्ही फिरायला गेला, तुम्ही गैरअनुचित प्रकार केला असं काही नसेल. मग एक तर मित्रांबरोबर बाहेर गपचूप फिरायला जाताना ही भीती तुम्हाला वाटायला हवी होती किंवा अनुचित प्रकार करण्यापूर्वी तुम्हाला ती भीती वाटायला पाहिजे होती. तशी भीती इथे वाटली नाही. आपण जाताना बिंदास जातो. हा काय होतंय, आपण हॉस्टेलला आहे, आपण कॉलेजमध्ये, आई वडिलांना माहिती आपण कॉलेजमध्ये आहोत, ते कुठे इथं बघायला आहे. आपण परस्पर बाहेर जातो, कॉलेज बंक करतो, क्लासेस बंक करतो, परस्पर बाहेर फिरायला जातो आणि हे गैरप्रकार वाढत जातात. आणि त्याच्यानंतर आपण एक तक्रार देतो की भूल थापांना बळी पडतो. ज्यावेळेस आपण तक्रार देतो त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलं असतं. प्लस तक्रार देताना समोरचा जो मित्र असतो तुमचा, हा देखील तुम्ही मैत्री केली, त्यांनी मैत्री केली, दोघांच्या इच्छेने तुम्ही फिरायला गेलात, परंतु तुम्ही तक्रार केल्यामुळे त्याचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होत असतं. त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट करताना की आपल्यामुळं आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होत नाही ना, किंवा आपण जर एखादी तक्रार केली तर समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत नाही ना, ह्याची आपण विचार करणं सुद्धा गरजेचं आहे.